सांसदों के निलंबन को लेकर इंडिया आघाड़ी और मित्र पार्टी की ओर से विरोध आंदोलन। इंडिया आघाड़ी ने वसई विरार शहर कांग्रेस पार्टी और मित्र दलों ने शीतकालीन सत्र में लगभग 150 विपक्षी सांसदों के निलंबन का विरोध किया। संसद में इस घटना पर सवाल उठाने वाले लगभग 150 विपक्षी सांसदों को अशांति के आधार पर निलंबित कर दिया गया था। इसका विरोध करते हुए इंडिया आघाड़ी की ओर से वसई तहसीलदार कार्यालय के सामने पर विरोध प्रदर्शन किया गया। अपने बयान में विल्फ्रेड डिसूजा ने कहा कि कपास की कीमत बढ़ाने, किस्ने के अनुदान वितरण करने और फसल बीमा राशि तुरंत किसानों के खाते में जमा कराने की मांग वसई विरार शहर जिला अध्यक्ष ओनल अल्मेडा वसई विधानसभा अध्यक्ष विल्फ्रेड डिसूजा ने की है। देश अजिबात सुरक्षित नाही आणि देश जर सुरक्षित नसेल तर मला वाटतं की आपल्या सगळ्यांचं जीवन हे अतिशय धोक्यात आलेलं आहे। त्यांनी हा देश पूर्णपणे अडाणी आणि अंबानींच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यांना विरोध करणाऱ्या प्रत्येक विरोधकाचा काटा काढण्याचं काम ते करत आहेत। बऱ्याच विरोधकांना त्यांनी जेलमध्ये टाकलेलं आहे आणि ज्यांना जेलमध्ये टाकू शकत नाही अशा खासदारांना त्यांनी निलंबित केलेलं आहे। हे जे निलंबित करणे जे आहे हे देशाच्या दृष्टीने अतिशय धोक्याचं आहे। कारण असं आहे त्याचं की तुम्ही पाहिलं असेल की 145 कोण म्हणाले 151 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे। ह्याच्या पाठीमागे षडयंत्र असं आहे की आदेशनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे की हे जे नवीन कायदे आणू इच्छितात ते की क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये, एव्हिडन्स ऍक्ट मध्ये त्यांनी जे बदल घडवून आणलेले आहेत ते अतिशय घातक आहे। म्हणजे तुम्हाला कोणालाही विरोध, सरकारला विरोध करता येणार नाही। तुम्ही आम्ही इथे विरोध शकतो, परंतु उद्या आम्ही विरोध करणार आहे असे जरी सरकारला कळलं तरी देखील आमची उचलबांगडी होऊ शकते। आणि जर विरोध करणारे लोक, विरोध करणारे नेते जर गजाआड झाले तर ह्या देशाची परिस्थिती काय होईल ते बघा। देश पूर्णपणे पारतंत्र्यात नेण्याचा योजना तिकडे आखली गेलेली आहे आणि हा सगळा देश त्यांना अडाणी आणि अंबानींच्या ताब्यात द्यायचा। पण याचं होतं काय? याचा परिणाम असा झालेला आहे की देशाची संरक्षण व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे। देशाची संरक्षण व्यवस्था इतकी मोडकळीस आलेली आहे की ऑलरेडी चीनने आपला बराच भूभाग ताब्यात घेतला। अरुणाचल मध्ये चीन आलेला आहे, लडाख मध्ये चीन आलेला आहे, परंतु मोदी त्यांना विरोध करू शकत नाही। कारण संरक्षण यंत्रणा ज्या प्रकारे राबवायची असते ती राबवली जात नाही। गेल्या वर्षभरामध्ये मला वाटतं 350 जवान शहीद झालेले आहेत। 350 जवान शहीद होणे हे देशाला अतिशय शरमेची गोष्ट आहे आणि ह्याला कारण केवळ ह्यांना राजकारण करायचं आहे आणि फक्त सत्ता स्वतःकडे ठेवायची। सत्ता ठेवायला आमची हरकत नाही, परंतु ती लोकशाही मार्गाने सत्ता तुम्ही ठेवायला पाहिजे। तिथे लोकशाही मार्गाने ठेवायची नाही, इथे त्यांना हुकुमशाही पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्याचा शेवटी गंभीर परिणाम आपल्या सर्वांवरती होणार आहे। अल्पसंख्याकावरती हल्ले करून चालवलेले आहेत। आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र शासन एक नवीन कायदा आणू इच्छितं, त्याच्यासाठी समिती स्थापन केलेली आहे की आदिवासी अल्पसंख्याक जे आहेत, धर्मांतरित जे आहेत, अशा धर्मांतरित आदिवासी लोकांसाठी ज्या काही सवलती आहेत त्या सवलती काढून टाकायच्या। म्हणजे काय करायचं? आदिवासी मध्ये फूट पाडून टाकायची। हिंदू मुसलमानांची फूट तर ऑलरेडी पडलेली आहे। नंतर इतर जाती जमातीमध्ये ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये फूट पाडण्याचे उद्योग चालू आहेत। याचा केवळ एकमेव उद्देश त्यांचा असा आहे की समाजामध्ये फूट पाडायची, धर्मामध्ये फूट पाडायची आणि त्यांचा सत्ताकारण पुढे चालू ठेवायचं। याचा विरोध प्रत्येकाने करणे गरजेचं आहे। जर याचा विरोध तुम्ही केला नाही तर मला वाटत नाही की येणारा काळ आपण लोकशाही उपभोगू शकतो। लोकशाही उपभोगायची असेल तर आपण रस्त्यावरती होऊन लढाई करणे आवश्यक आहे आणि ह्या लढाईला सर्वांनी पाठबळ देणे आवश्यक आहे। एवढं मी आपल्या सर्वांना